हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. अहो ताई किती वेळा फोन केला माहितीये मी. आई ग. कशा मग आहात तुम्ही? छान. तुम्ही कशा आहात ताई? हा छान आहे छान आहे. मला वाटलं काय तब्येत तुमची काय खराब आहे का म्हटलं फोन उचलत नाहीत म्हणून. ताई मी इथे आग्र्याला आली ना लग्नाला. होय काय? हा 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 मी हा. ग्रुपवर टाकलं आपल्या. होय काय? माझं काय लक्ष नाही, मी बघितलंच नाही. हा ग्रुपवर टाकलंय की भाच्याचं लग्न आहे तर आग्र्याला आली आहे. अनुभव शेअर करायचा आहे. होय 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 करू का? हा करा करा. काय थोडा झालं? वेळ आहे. हा चालेल चालेल. करून घेते की म्हणजे आणि सांगायचं आहे पण आता राहू दे, परत मग करते. बरं सांगा ना सांगा. हा एक सांगते आता. माझा मुलगा कणी ताई 9वीत आहे. बरं. हा 9वीत आहे. आणि काय झालं तो त्याचे मित्र आहेत. बर. म्हणजे ते त्याच्या वयाचे नाही आहेत. 10वी 11वी 12वी अशी मोठे मैत्री मोठे. मोठ्या मुलांच्यावर मैत्री झाली त्याची. अरे हा मग मैत्री झाली कधी 8वीत असताना. मग हा त्याला अशा शाळेत आम्ही घातले की आमच्या म्हणजे गावात तो हे नाही, म्हणजे गावात ती मुलं नाही आहेत, गावातली मुलं त्या शाळेला कोणच नाहीत असे, म्हणजे कोणीच नाही. हा चांगल्या ठिकाणी घातले जेणेकरून गावातल्या मुलांचा संपर्क येऊ नये असं. अच्छा अच्छा. हा हा तरी देखील कणी तो 8वी पासून त्या मुलांच्या संपर्कात असं. अरे अरे कसा गेला संपर्क? काय झालंय त्याला, कसं आहे लहानपणापासून ताई कणी गाडीचं वेड आहे, 2 व्हीलर गाडी. हा हा तो 5वीत असतानाच गाडी शिकलाय ताई. अरे 5वीत असताना. एकदम चुकीचं आहे हो ताई हे. बघा की. आणि त्याला कणी सांगायचं म्हणजे विशेष काय, तो लहानपणापासून इतकं वेड आहे त्या गाडीचं त्याला कणी. अगदी लहान होता 5 वर्षाचा ताई काय. हम्म आणि आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आणि माझ्या भावाची 4 व्हीलर आम्हाला वाटत बंद पडली. हम्म म्हणून आम्ही एक ठिकाणी थांबलो. मग हायवेवरून आम्ही बाजूला बसलो असं शेतात जाऊन, आणि ती भाऊ माझा गाडी रिपेअर करत होता, अनेक मित्र होता त्याचा. हम्म. आणि ती गाडी आणि लहान होता हा, आमच्यावर असा बसला होता. मी हायवेला पळून जाईल म्हणून, असं तुमच्या नातवाच्या वयाचा असा होता हा हो. हा 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 हा. आणि तो जाईल पळून म्हणून मी अगदी त्याला पकडून बसलेली अशी, अच्छा तो हा. जाईल. तरी पण कणी तो त्याचं लक्ष पूर्ण तिकडं गाडीचं काय चाललंय तिकडच होतं त्याचं. हो. आणि ते माझा डोळा चुकून 2 मिनिटं गेला तो तिकडं. अगं बाई. आणि गेला आणि दोघं जण ती प्रयत्न करत होती, अगदी अर्धा पाऊण तास तर ती प्रयत्न करत होती, हा माझा भाऊ आणि त्याचा मित्र. हा. एक 5 मिनिटात त्याने गाडी चालू केली ताई त्यानं. मुलाने. गाडी म्हणजे ते गाडीचं टायर पंक्चर झालं होतं, त्याने बसवायचा प्रयत्न करत त्यानं जमत नव्हतं ते. तो हा. म्हटला मामा 2 मिनिटं थांब म्हटला. आणि त्यानं नट वगैरे असं काय आवडलं त्याचं त्यालाच माहित. अरे गाडी चालू झाली ताई. तेव्हाची गोष्ट सांगते मी, तो 5-6 बाप वर्षाचा होता. रे बघा. म्हणजे म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात पाळण्यात दिसतात तसं. दिसतात. हो हो असं हो. त्याचा अर्थ बघा. आणि तो की नाही असा लहानपणापासून, लहान अगदी छोटा होता ना हा. तेव्हा, आमच्या असं जुनं गॅलरीचं घर आहे, असं जुनी पूर्वीची घर अच्छा असे. अच्छा. हा हा. आणि तो कोणी गॅलरीत बसायचा. रस्त्यानं जर गाड्या जातात ना, यामा वगैरे असं जास्त ज्या वाजतात गाड्या त्या. हो 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 हो. त्या गाड्या जर आल्या ना ताई, त्या गाडी अशी जशी गाडी फिरते तशी तो उड्या मारायचा असा, म्हणजे असं त्याला, असं तो लहानपणापासून. मग काय झालं, आम्ही त्याला ते गाडीचं वेड लागू नये म्हणून हं, आम्ही त्याला शक्यतो गावातनं लांबच, म्हणजे सकाळी हं, 8ला गेला की संध्याकाळी यावं, जास्त हं. करून असं बिझी ठेवलं त्याला. हां, हां, तरी हां. देखील 8वीत गेल्या वर्षी त्या पोरांच्यावर संपर्क आला. हां, हां, मग हां. आम्ही त्याला कणी भरपूर समजून सांगितलं. त्याच्या बाबांनी मारलं सुद्धा त्याला. आई कारण गं! कसं व्हायचं, एक गाडी जुनी होती ताई आमच्याकडं, माझ्या वडिलांची जुनी गाडी. मग त्यांनी वडिलांनी माझ्या सांगितलं फोन करून, पप्पा मला गाडी पाहिजे असं असं म्हणून. हं, मग पप्पांनी जुनी गाडी आता किती वर्षाची ठेवून आहे, आपली जुनी आठवण हं, नातवानं मागितल्या म्हटल्यावर ठीक आहे हं, ने जा, असं त्यांनी केलं. आणि त्यानं दुसऱ्या मोठ्या आमच्या म्हणजे नंदेच्या मुलग्याकडनं ती गाडी इथं आणली. आणि हं. ताई ती जुनी कधी बघा, कधीची 1989च्या आधीची गाडी असेल बापरे! ती. बापरे! हां. त्यानं अनेक जुनं पार्ट गोळा करून करून गाडी तयार केली त्याने. आई गं! हुशार आहे बघा हो तो एकदम. आता बघा, म्हणजे त्यातून मी त्याला लांब ओढायचा प्रयत्न करते हं. पण त्याचं तेच चालू असतं. युट्यूब जरी लावलं ना, तो गाडीचं ते पार्टच बघत असतो बघा ताई. नाही, नाही ताई, असं. मग त्याला इंजिनिअरिंगला टाका पुढे जाऊन. आणि हं. कधी पण एक लक्षात ठेवा, जी आवड आहे ना त्याच्यापासून कधीच त्यांना लांब खेचायचं नाही. आता कसं होते ताई सांगू तुम्हाला, गाडी असल्यामुळे काय होते, त्याला कशी सवय, गाडीत दारात एखादी गाडी असली, तिला जर किल्ली नसली तर तो स्वतः गाडी स्टार्ट करतो आणि स्वतः निघून जातो ताई. अहो मग भीती बाई वाटते गं! ना.
हा उंची वगैरे आहे. आता 9वीला आहे तो. तब्येत आहे, उंची आहे. तुम्हाला टाकीन मी फोटो कधी तर हो त्याचा. हो हो म्हणजे आम्ही आता अनुभव शेअर केलेला आहे याच्या आधी. पण माझं घरच म्हणजे आम्ही पैलवानच्या घरातलं आहे. माझे सासरे पैलवान, आजी सासरे पैलवान, आता दीर ओ पैलवान, सगळे म्हणजे धष्टपुष्ट आहे असा अरे तो. वा हा हा आणि हा. आता 9वीत आहे तो. ताई जन्म झाला तेव्हा त्याचं कणी 4.5 किलो वजन होतं ताई. बापरे बापरे. हा माझा दष्टपुष्ट आहे. आणि सांगतो तुम्हाला काय झालं मग, किती सांगायचं त्या पोरांच्या संगतीत लागू नको लागू नको, ऐकायचंच नाही अहो. मग हा. त्याच्या बाबांनी मारलं, मामानं ओरडलं, मी ओरडलो, आजी ओरडते, पण अहो ऐकायचंच नाही ते. आलो इथनं म्हणायचं 2 मिनिटं म्हणजे लगेच तो त्या पोरांच्या संपर्कात यायचा अहो. आणि काय झालं, ती मुलं बघा, मोठी मुलं 12वीची, हा, 11वीची, 10वीची, ह्याच्या वयाचं एकही नाही, पण हा, ह्याची मैत्री त्या मुलांच्यावर झाली. मग अच्छा. बघा आता इथं तुम्हाला सांगते, आता हे अनुभव म्हणजे सांगायचं विशेष सांगतो तुम्हाला. काय झालं, त्या मुलांच्या संपर्कात आला. मग गेल्या वर्षी 8वी NMS ला, आणि हुशार आहे शाळेत. म्हणजे कधी 85च्या पुढंच, 90 बापरे. पर्यंत मार्क असतात त्याला, ओ कमी कधीच नसतं. पण कणी गेल्या वर्षी NMS मध्ये सुद्धा त्याला मार्क पडले नाही. ते एवढं त्या मुलांच्या संपर्कात. अगो बाई. हा आले आले, 1 मिनिट. फोन चालू आहे, आले 1 मिनिट. हा भरतं ना, आता भरतं ना अनुभव. नाही भरतं ना, ते पण भरते. पाणी लावलं होतं, आता बंद केलं. हॅलो हा हॅलो. हा चालेल. मग NMS ला होता गेल्या वर्षी. हा ते हा थोडं फास्ट घ्या. हा हा NMS ला होता गेल्या वर्षी. मग गेल्या वर्षी पण कणी त्याचा नंबर बसला नाही ताई त्याच्यात गेल्या वर्षी, म्हणजे ह्या मुलांच्या ह्याच्यात आल्यामुळे ताई. हा हा हा. हा मग NMS ला मग ते पप्पा ओरडले, गाडीच्या ह्याच्यानं असा करतोय तसा करतोय असं झालं. आणि तरच त्याला तारक मंत्र नामस्मरण असं असतंय, माझं चालू असतंय त्याला. हा आणि काय झालं सांगते तुम्हाला. मग आता त्या मुलं कशी आहेत ती मला माहित होतं, माझ्या घरच्यांना माहित होतं. मुलं चांगली नाही चांगली नाहीत, गाडीचे म्हणजे त्यांना कसं आई वडील गेलेत, कुठली गाडी आणा, विका, हे करा ते करा, असं हो त्या पोरांना वेड बरं लागलेलं. बरं. हा हा हा. मग झालं, मग हा त्याच्या संपर्कात आल्यानंतर काय झालं, आम्ही भरपूर ओरडलं, झालं सगळ्यांनी सगळं करून झालं, पण हो कोणी त्यांचा नाद सोडायला तयार नाही त्या पोरांचा. मग त्या पोराने एक कणी गाडी खरेदी केली होती. हा. आणि त्या गाडी खरेदी करून पर्सनल आपोआप घेऊन विकून टाकली त्या पोराने. आणि त्याच्यात मध्यस्थी हा झाला ताई. अरे अरे. आणि 9वीचा मुलगा मध्यस्थी करणं चांगलं आहे का सांगा. नाही आणि नाही. मग त्यानं मध्यस्थी करून गाडी विकली. मग त्या पोराने ज्याला गाडी विकली त्याच्यानं एक काय तर 1,000-500 जादा मागायला वाटतं. मग हा माझ्या हा फोनवर की असं असं तुमच्या मुलग्याकडे माझे पैसे आहेत वगैरे. मी म्हटलं हा काय हा केलं रे, म्हटलं इतकं पैसे, हे चुकीचं हा आहे हा. बाळा म्हटलं. मग त्या दिवशी त्याच्या बाबांनी मारलं त्याला. बरोबर आहे. हा. मग मारल्यानंतर मग तेव्हापासून जरा जरा थोडा कमी आला. हम्म. मग त्याच्यानंतर अनेक काहीतरी असं झालं की त्या पोरांनीच उलटलंच ह्याच्या, म्हणजे आम्ही सांगत होतो मुलं चांगली नाहीत चांगली नाहीत थांबा म्हणून. मी जाते. थांबा मी जाते तिथे. हा हा बोला ताई. हा मुलं चांगली नाहीत आम्ही सांगत होतो. पण हम्म. हा कणी ऐकायलाच तयार नाही ताई. हा हा. ऐकतच नव्हता. मग काय झालं, एकदा काय झालं, त्या मुलानीच गाडी कुठली तर आणून अशी विकली त्या पोराने, 11वी-12वीच्या पोराने विकली गाडी. हम्म आणि त्यांच्या संपर्कात काय झालं, दुसरी मुलं आली आणि हा त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला. हम्म. आणि असं काहीतरी झालं ते. आणि तो मला समजावून सांगतोय, मम्मी माझा काय संबंध नाही, पप्पा माझा काय संबंध नाही. पण ते पोरांच्या म्हणजे वाईट वळण लागायला नको म्हणून त्या पोरांना इथं बोलवून घेतलं आणि बरं. हा सांगितलं, तुम्ही माझ्या पोराच्या संपर्कात येऊ नका, तुमचं तुम्ही बघा, असं सांगितलं त्या पोरांना. तर ती पोरं तिथं जाग्यावरच पलटी झाली की आमचा काय संबंध नाही, ह्याचंच आहे सगळं, हे असं तसं, ह्यालाच त्यानं उलटी झाली ती पोरं. हा मग हा त्याला हा. असं लक्षात आलं की बाबा ही आपल्या म्हणजे चुकीचं आहे, आपण जे वागतोय ते चुकीचं आहे, आपली मैत्रीण आहे, ती पोरं अचानक बदलू शकतात वगैरे, त्याच्या हो लक्षात हो आलं ते. हो हो. मग त्यानं तेव्हापासून ताई कणी 2 महिने झाले बघा आता, त्यानं त्यांचा संपर्क तोडला, म्हणजे चांगलं झालं. तेव्हापासून अरे तो वा. हा त्यांच्या हा हा. संपर्कात गेलाच नाही ताई. काय अरे म्हणजे वा. आम्ही सांगून थकलो, पण स्वामीने अशी त्याच्यावर वेळ आणली की नाही, तोंडावर त्या पोराने पलटी मारली, म्हणजे त्याच्यावरच सगळं स्वामींचीच घातलं. कृपा. कृपाताई. हा झालं, मग हा ते पोराने पलटी मारली, सगळा विषय संपला तिथं. हा हा आणि आता 2 महिन्यानंतर आता हे 4 दिवसात असं कानावर आलंय ताई, हा. पूर्ण गावात पोलीस आले, त्या पोरांना पकडून नेलं, त्यांना मारलं, त्याच्या आई वडिलांना एक दिवसाची कस्टडी केली. आई म्हणजे त्या वडिलांना. म्हणजे पोरांनी 18 वर्षाच्या आतली पण आहेत, बाहेर पण आहेत. 4-5 मुलं जी ह्याच्या संपर्कात होती ना ताई, ती मुलं. आणि त्यांनी परस्पर एका बाईचं सोनं घरातलं 5-6 तोळं चोरलं त्या पोरांनी. अरे अरे बघा वाईट सवय आणि वाईट संगत. किती आणि बेकार मग असते.
ते सोनं त्यांनी विकलं, कट करून विकलं. का तर ते आयफोन आणि नवीन गाडीसाठी त्या पोरांनी बघा. बघा. आणि त्या 5-6 तोळ्याचे इतके पैसे आले की त्या पोरांना कळेना की पैसे कुठं ठेवू एवढे असे. अय्या. आणि मग कुणाच्या दप्तरात गावलं, कुणाच्या एखाद्या पिशवीत गावलं, असं नंतर गावलं. ते त्या बाईनं कनी हे केलं, पोलीस केस केली. आणि हा. चोरून देणारा त्या बाईच्या घरातलाच होता, त्याचाच नातू होता त्या बाईचा. अय्या. तो पण एक 10वी-11वीच्या वयाचाच होता. मग तो बापरे. पोलिसांचं हे दाखवताना बोलायला लागला, मी इथं हा. सोडलं, ह्यांनी ह्यांना दिलंय, त्यांना दिलंय, मग असं कट केलं, कुठल्या कुठल्या सोनारांच्यात दिलं, ते सगळं सांगितलं. मग हा हा. गावात गेल्यानंतर पोलिसांच्या गाड्या भेटल्या. मग मी म्हणलं का रे आलास? तर गावात पोलिसांच्या. मग काय झालं? तर असं असं मम्मी त्यांनी चोरले. मग गावात मी बापरे. सगळी चौकशी केली, सगळी चौकशी केली. गावातली सगळी लोक म्हणली, तुझं बघ, तू बरं झालं का नाही 2 महिन्यापूर्वी मार खाल्लास, घरात सांगत होते ऐकलं नाहीस. म्हणजे मग इथं स्वामींची कृपा ताई, लक्षात घ्या. त्याला बरोबर. स्वामींनी बरोबर असं दाखवून दिलं, की त्याला हो. समोरच तेव्हा दाखवून दिलं, म्हणून आम्ही सांगून तो ऐकत नव्हता. ऐकत नव्हता पण बघा. आणि जेव्हा त्यांनी बापरे. स्वामींनी स्पष्ट त्याला पलटी. पण आता आई, आता हे 11-12च्या पोरांना पोलीस कस्टडी झाली, आई वडिलांना पकडून नेलं. म्हणजे हे किती वाईट किती आहे. गुन्हेगार वृत्तीत जात होता ताई, तो थोडक्यात वाचला. वाचवलं स्वामींनी. खरंय. स्वामींनी वाचवलं ताई. हे खरंय. मला सांगायचं होतं. कसं होतंय सांगा, अनुभव नंतर झालं ना लेट, मग थोडं स्पष्ट सांगता येत बरोबर, नाही. बरोबर, असं बरोबर. होतंय. आणखी एक छोटासा आहे, सांगू ताई? नको ताई, आता ना मी इथे आलेली आहे ना, मला ओके, ओके, उशीर होतोय. ओके. हा. चालेल, चालेल. हा. श्री ओके. स्वामी समर्थ.